म्हणून कोणाचं चांगलं करता येत नसेल तर करू नका, परंतु वाईट सुद्धा करण्याचा प्रयत्न करू। कबीर महाराज म्हणतात, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, तुम पुष्प नहीं बन सकते तो काटे बन के मत रहना। आपल्याला चांगलं कर्म करता येते ना, करू नये, परंतु वाईट सुद्धा कर्म करण्याच्या भानगडीत पडू नाही। आपल्याला सप्ताहाचं आयोजन करता येत नाही ना, करू नये, वर्गणी देता येत नाही ना, देऊ नये, परंतु जो देतो ना त्याला सुद्धा आडवं जाऊ। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकांचा स्वभाव आहे, हा देत नाही, दुसऱ्याला म्हणतो तू सुद्धा देऊ नको रे, अशी लोकांची काय महाराज गंमत। ते करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही। चांगलं कार्य सुरू असलं की त्याच्यामध्ये विघ्न कसं निर्माण होईल ही लोकांची काय असते, कल्पना असते। परंतु महाराज म्हणतात की भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बन के मत रहना। जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला या ठिकाणी फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तर मला म्हणतात की केले कर्म झाले त्याची भोग आले, जसं तुम्ही केलं ना तसं तुम्हाला भोगावं लागेल। अहो कर्म इतकं एवढं सूक्ष्म आहे की देवादिकांच्या बापाला सुद्धा कर्म सुटलं नाही, मग आपला बाप सुटेल का? नाही, कर्म सुटत नाही। मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र 9व्या अध्यायामध्ये स्कंदामध्ये कथा येते, भगवान प्रभू रामचंद्रांच्या वडिलांना सुद्धा कर्म सुटलं नाही। दशरथ राजाचा काय घात झाला, ब्रह्महत्या लागली, शाप दिला वडिलांनी की दशरथा जसे आज आम्ही या ठिकाणी श्रावण करून गतप्राण होत आहोत, तसा तू एक दिवस राम राम म्हणत काय सोडशील, प्राण सोडशील। आणि शेवटी तसंच झालं महाराज। म्हणून महाराज म्हणतात की केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले शिकिले। म्हणून माणसाने जीवनामध्ये चांगलं कर्म करावं, चांगलं कर्म केलं की पुण्य प्राप्त होतं, पुण्य प्राप्त झाले की स्वर्गाची प्राप्ती होते, सोपं आहे। परंतु लोक चांगलं कर्म करत नाही पण वाईट कर्म केल्याशिवाय राहत नाही। लोकांना म्हटलं का हो चांगलं कर्म करत जा, सकाळ संध्याकाळ भगवंताचं चिंतन करत जा, तुम्हाला पुण्य मिळेल। लोक म्हणतात महाराज कोणी बघितलं पुण्य, कोणी बघितलं पाप। अहो तुम्ही जर पापाचरण केलं तर नरकाची तुम्हाला काय होईल, प्राप्ती होईल। ते म्हणतात आम्ही स्वर्ग नरकाच्या भानगडीत पडत नाही, जाऊ तेव्हा पाहून घेऊ, आता तर मजा मारून घेऊ, अशी लोकांची काय धारणा आहे। परंतु जर वाईट कर्म घडलं तर त्याचं फल मिळाल्याशिवाय राहत नाही। राजा परीक्षिती शुक महामुनींना प्रश्न करतात की महाराज माणसाच्या हातून वाईट कर्म घडलं की त्याचं फल काय? शुक महामुनी सांगतात की राजन वाईट कर्म एखाद्या जीवाच्या हातून घडलं तर त्याचं मात्र त्याला दुःख भोगावं लागतं, त्याला नरकाची काय आहे प्राप्ती आहे। शास्त्रामध्ये नरकाचं वर्णन आलं। शुक महामुनी या ठिकाणी नरकांच्या काय निरनिराळ्या गतीचं वर्णन करतात। 28 प्रकारचे काय नरक आहे, तामिश्र, अंधतामिश्र, कुंभीपाक, रौरव, महारौरव असे काय नरक आहे। शुक महामुनी म्हणतात की जीवाने वाईट कर्म केले की त्यांना या नरकामध्ये काय यातना भोगाव्या लागतात। राजा परीक्षितीने पुन्हा प्रश्न केला महाराज मग त्या जीवांच्या उद्धाराचं काही साधन नाही का, त्या नरकातून सुटण्याचं काही साधन नाही का? त्यावेळेला शुक महामुनी म्हणतात की राजन ऐक, तुला त्या नरकाच्या गतीतून मुक्ती मिळण्याचं साधन मी तुला सांगतो। आणि या ठिकाणी पंचम स्कंदाला विश्राम देण्यात आला। हरे